रोल. माणसाला आयुष्य जगत असताना अनेक संघर्षाला तोंड द्यावं लागतं. मात्र मेल्यानंतरही त्याच्या वाटेला जो संघर्ष आहे तो संघर्ष अजूनही आलेला आहे. सध्या मी आहे अमरावतीच्या रहाटगावच्या या स्मशानभूमीमध्ये आणि या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये बघितलं तर जे अतिक्रमण झाल्याचा आरोप आहे या नागरिकांनी केलेला आहे. साधारणतः 26 जानेवारीपासून या ठिकाणी जे नागरिक आहे या ठिकाणी त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. या ठिकाणी बघितलं तर अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी या नागरिकांनी सुरू केलेलं आहे. अनेकदा प्रशासनाकडे त्यांनी तक्रारी केल्या आणि पाठपुरावा केला, मात्र त्यांच्या ज्या तक्रारीला अजूनही प्रशासनाने कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे त्यांनी हे हत्यार उपसलं आणि गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी जे आहे उपोषण सुरू आहे. नेमक्या त्यांच्या मागण्या काय आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत काका आहे. काका, काय नेमकी मागणी तुमची त्या ठिकाणी बसल्या? आमची मागणी आहे प्रथम ग्रामवासीतर्फे की आमच्या इथे इंग्रज काळापासून शेत सर्वे नंबर 9 F क्लास जमीन 090R ही इंग्रज ब्रिटिश कालांपासून स्मशानभूमीकरता राखीव आहे. हिंदू व इतर लोकांकरता दफन आणि विधी दोन्हीकरता ही स्मशानभूमी राखीव आहे. इथं आतापर्यंत अंत्यविधी होत होते बिना सुखसुविधा. परंतु 1-2 वर्षापासून काय झालं की अतिक्रमण वाढलं आणि मंदिरांचा असा त्रास झाला की बा तुम्ही इथे अंत्यविधी करू नका, तिकडे तुमची सोय केलेली आहे. रहाटगावचा परिसर एवढा मोठा झाला की 10 किलोमीटरच्या वर हा परिसर आहे. नेमकी काय मागणी तुमची? मागणी ही आहे की पुरातन स्मशानभूमी आहे, गावाच्या हिशोबाने तीच राहावी. हिच्याकरता इंग्रज काळाचे डॉक्युमेंटसुद्धा आहे, हिची हक्क नोंदणी आहे, सातबार आहे, फेरफार आहे आणि नजोलची प्रत प्राप्त झाली त्याच्यामध्ये सुद्धा याची नोंद आहे की बा या जागेवर F क्लास जमीनवर. आणखी काही नागरिक आहे. काका, तुम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केला, काय म्हणणं प्रशासनाचं? प्रशासनाचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत उत्तर मिळालं नाही आणि माननीय आमदार यांनासुद्धा आम्ही वारंवार निवेदन दिले, हा करून देता आमचे लोक मरून राहिले. 10 लोकांचं ऑगस्ट महिन्यापासून आम्ही इथं खुल्या जागेतच दहन केलेलं आहे. अंतिम संस्कार इथंच केलेला आहे. इथं आम्हाला कुठली सुविधा नाही. आमची हक्काची जागा असल्यानंतर आम्हाला जागाही बळकावल्या गेलेली आहे. ते जागा आम्हाला प्राप्त करून द्यावं. जर शासनाकडून होत नसेल तर ते जागा आमच्या ताब्यात द्या. आम्ही गाव वर्गणीतून ते स्मशानभूमी तयार करू. जर प्रशासनानं कोणती भूमिका घेतली नाही, तुमचं काय भूमिका असणार आहे यापुढे? आता सर्व गावकऱ्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि पुढचा निर्णय पुन्हा घ्यावा लागेल. एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी जे आहे 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे, मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही आणि या ठिकाणचा आता 3रा दिवस आहे. मात्र अजूनही आरोग्य विभागाचे कर्मचारीसुद्धा या ठिकाणी आले नाही. त्यामुळे आता या ठिकाणच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं निराकरण करावं, या समस्याला तोंड देणारे जे लोक आहेत त्यांचं निराकरण करावं अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. अमर खटारे, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.